बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सिमेंटचे रस्ते अगोदर बनवले गेले इलेक्शनच्या अगोदर, आणि त्यानंतर सिमेंट रस्ते बनवल्यानंतर ड्रेनेजचं काम चालू आहे या ठिकाणी। 18 तारीख से मेरा नल कनेक्शन बंद है। बोलेगा तो तू कंप्लेंट दे, क्या करना कर, तू टैक्स भरेला नहीं, ये नहीं, ठेकेदार का ये काम नहीं है। टैक्स मांगना, ये मांगना। ठेकेदार टॅक्स पोती भरलाय का म्हणून विचारताय। आता काय सुद्धा माझं काम बंद, तू 2 दिवस बंद केलं माझं। हे 7,500 रुपये मशीन भाडं होतं, हे नळासाठी 3दा बसवलंय ते मशीन बंद करून। असं चुकीचं आहे ना, असं वागायचं असं नसतंय ना। माझं घर आहे, घर आहे, देशासाठी करावं, माझ्यासाठी करावं का, असं नाही ना। अब्दुल्ला इनामदार, घरकुल में रहता हूँ मैं। महीना 18 तारीख से मेरा नल कनेक्शन बंद है। बोलेगा तो तू कंप्लेंट दे, क्या करना कर, तू टैक्स भरेला नहीं, ये नहीं, ठेकेदार का ये काम नहीं है। टैक्स मांगना, ये मांगना। महानगर पालिका का अधिकारी का काम है कि टैक्स भर, ये भर बोलने का, पर ठेकेदार का ये काम नहीं है। मैं ला के उसको दिखाया, फिर भी क्या बोल रहे हैं ठेकेदार, क्या बोल रहे हैं? टैक्स तेरा क्लियर नहीं है, ये नहीं है, कहने लगे। मैं बोला 2025-2026 का मैं टैक्स परसों भरा हूँ, जाके करके बताया उसको। मुंह मुझको बचा, मुझे लाए वो भी, वो जाके बोल रहा तुझे क्या करना है कर, तुझे प्यार से बोल रहा, तूने कंप्लेंट दे मेरे नाम पर, तू जाओ करने लगे। कितने दिन से समस्या? ये 18 तारीख से चालू है, आगे महीना। टैक्स भरेगा वो पूछ रहा है, हाँ, ठेकेदार पूछ रहा है। ठेकेदार पूछ रहा है सर। हाँ, मैं उसको लाके दिखाया घर में से मेरे। हाँ। पूरा क्लियर है। फिर वो बोले बात खामोश बेटा, जा कंप्लेंट दिया करने लगे, तुझे प्यार से समझा रहा हूँ, समझ जा करने लगे। दम दे रहा है? हाँ, धम दे रहा है सर। क्या समस्या, क्या तोड़े तुम्हारा? ड्रेनेज तोड़े? ड्रेनेज नहीं सर, नल का टूटा हुआ है पानी। अभी ये आता है 7वां पानी है सर मेरा। 18 तारीख से मेरा कनेक्शन बंद है। इधर उधर से भर रहा हूँ, तो अभी उसको बोले तो उन्हें बोल रहा है तू टैक्स भरेला नहीं, ये नहीं, ठेकेदार का तो ये संबंध ही नहीं है सर टैक्स का वगैरह। तू जब तोड़ा है तू मुझे जैन करके दे, उसको प्यार से बोल रहा हूँ, तो तू उर्मुट बाता कर रहा है करने लगे, ऐसा बोले तो। उसके गलतियों को पकड़ के पूछे। पानी कहाँ से भर रहे हैं? आजू बाजू से भर रहा हूँ सर मैं। 3 नंबर से और 4 नंबर से पानी भर रहा हूँ। घर नंबर मेरा 5 है। और ठेकेदार कौन है, क्या है? ठेकेदार गणेश है अभी। और इतने दिन था वो पवार बोल के था, सागर पवार बोल के था, वो तो चला गया बम्बई में। कल उसको लगाया फोन तो उन्हें बम्बई में आए करने लगे। फिर उसका नंबर दिया गणेश का, तो उन्हें बोल रहा है कि उसको फोन लगा बोल के। क्या? फिर उसको फोन लगा, बात 1 घंटे के अंदर भेजता, बोले आज तक नहीं भेजे सर। 18 तारीख से आज तक। 18 तारीख? हाँ, 18 तारीख, 18/7/2025 से अभी तक मेरा नल कनेक्शन बंद है। जहीद बागवान कहाँ रहते? राहायला आहे समोर 23/2 ए ग्रुप। हे जे रोडचं काम चालू आहे, हे रोडचं काम 10 दिवसात करून देतो म्हणून असं त्यांनी सांगितले होते, आणि तिथं बोर्ड पण लावलेला आहे 10 दिवसात काम पूर्ण संपार म्हणून। आता 10 दिवसाऐवजी कमीत कमी आता 23 दिवस झाला, अजून पूर्ण काम झालेलं नाहीये। आणि या रोडला जे मध्ये जे खांदलेलं आहे ते मध्ये भर टाकल्यामुळं पाणी पूर्ण पावसा येऊन पाणी रोडीच्या दोन्ही बाजूला थांबून येण्या जाण्यास लोकांना त्रास होत आहे। हे मेन मुख्य रोड आहे। इथून जे रोड आहे मागे गांधीनगर पर्यंत जातो ते, आणि इथून अक्कलकोटला जातो ते। मुख्य रोडवर जे आहे ना, हे पूर्ण असं करून आहे ना, व्यवस्थित भर पण टाकलेलं नाही। ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे? हा, ड्रेनेजचं लाईन काम होतं। याच्या अगोदर जे 2-3 महिन्याखाली पाऊस येऊन पूर्ण ड्रेनेज कोंबून लोकांच्या घरात पाणी गेलता, त्यावेळेस मी तक्रार करून जाऊन सांगितले असताना ते काम चालू झालेलं आहे। काम चालू असताना सर्व अर्धवट काम चालू आहे। पाईप तोडून आता तिथं 10-15 दिवस झाला। समोर पाण्याची पाईप, नळाची पाईप आहे, पाईप तोडून कमीत कमी 10 ते 12 दिवस झाला। 2 आठवडे झाला पाणी आता येत नाही। पाणी पाईपच जण नाही की पाणी कुठं नाही ना। ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर काम? ठेकेदार काय म्हणतात आमचं काम नाही, ते आम्ही केलंय ते बार तुमच्यासाठी JCB आणू का, खांदू का, असं त्यांचे प्रश्न आहेत। आणि आम्ही जास्त बोलल्यावर तुम्हाला म्हणते तुम्ही टॅक्स भरले का, त्याची पावती दाखवा। ठेकेदार म्हणताय तुम्ही हा टॅक्स भरले का, तुमच्याकडे पावती आहे का नल कनेक्शनची, ते दाखवा म्हणून सांगताय। आता त्यांनी आणून आम्ही दाखवले सुद्धा त्यांना,
हे टॅक्स भरलेले पावती आमच्या म्हणल्यावर हे क्लिअर म्हणून दाखल्यावर तर ते म्हणतात बर ठीक आहे तुमचं आजचं ते आतलं काम थांबून मग तुमचं काम करून देतो. कोण आहे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कॉन्ट्रॅक्टरचं काय नाव माहित नाही मला, आता होते ते गणेश म्हणून आहे त्यांचं नाव. किती दिवसा पाणी आता किती दिवस झालं आलेलं तुम्हाला? आता 2 आठवड्याला पाण्याची बंब चालू आहे. कुठलं पडतं पाणी आता? हे समोर आपलं कनेक्शन आहे त्या साईडला. पाईप तोडले का ड्रेनेज? हा पाईप तोडले, ड्रेनेज घालताना पाईप तोडले तर ते त्यांचं काम आहे बसून द्यायचं, ते बसून दिलेलं नाही अजून. तक्रार केली कुठं झोनकडे? झोनचं आलं वारंवार मी सांगतो ते पवार साहेबांना असं झालं, त्यांनी म्हणते ठेकेदारला सांगितलं ते करून देतील ते करून द्यायला तयार नाही. ठेकेदारला पाणी टॅक्स पावती बघून कनेक्शन जोडायचा अधिकार आहे का? ठेकेदार टॅक्स पावती ठेकेदार टॅक्स पावती भरलाय का म्हणून विचारताय. टॅक्स असेल तर टॅक्स असेल तर दाखवा तुमचं कागदपत्र, जोडून देत नाही मी. तुम्ही माणुसकीनं सांगावलो, इन्सानियतनं सांगावलो, अरेवारीची भाषा करायला. किती दिवसापासून त्रास? हे कमीत कमी 18 तारखेपासून चालू. काय त्रास आहे? काय त्रास नाही, घाण सगळं हाय, घेऊन जाईनात काय नाही. जोडणं तर झालं आहे, पुढचं जोडायला अजून. कशाचं लाईन आहे? हा ड्रेनेज लाईन आहे. किती दिवस झाले? आता 18 तारखेपासून चालू आहे काम. महिना झाला. हा उचललंय की नाही गाळ वगैरे? हा गाठ काढले, ड्रेनेज जोडले की फक्त हे घाण बघा राहिलं. हा सणासुदीच्या तर समोर लोक पाहुणे राहायचे करते. काय म्हणते कोण आहे ठेकेदार? काय म्हणते? काय माहिती आता ठेकेदार कोण आहे ती, पण करायला तर असला आहे अर्धवट गाव. सोलापूरच्या जुना विडी घरकुल रंगराज नगरचं जो परिसर आहे, महेश नगर वगैरे, त्यामध्ये एक धक्कादायक प्रकार सुरू आहे. खरं म्हणलं तर या नगरामध्ये व्यवस्थित असे सिमेंटचे रस्ते असताना, सिमेंटचे रस्ते अगोदर बनवले गेले इलेक्शनच्या अगोदर, आणि त्यानंतर सिमेंट रस्ते बनवल्यानंतर ड्रेनेजचं काम चालू आहे या ठिकाणी. म्हणजे हा धक्कादायक प्रकार या ठिकाणी सुरू आहे. खरं म्हणलं तर नागरिकांनी एका समस्येची तक्रार लोकप्रधानांकडे केलेली होती, मात्र ती तक्रार पाहण्यासाठी आल्या असता धक्कादायक बाब समोर आलेली आहे. तुम्ही हे जे पाहता हे सिमेंटचा रोड आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे, आणि हा रोड इलेक्शनच्या अगोदर म्हणजे काही महिन्यापूर्वीच बनवण्यात आलेला आहे. आणि हा रोड व्यवस्थित असताना ड्रेनेज लाईन नंतर घालण्यात आली. म्हणजे अशा पद्धतीनं करोडो रुपये खर्चून बनवलेला सिमेंट रस्ता फोडून ड्रेनेज लाईन नंतर टाकण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी हे ड्रेनेज लाईन टाकताना अनेक जे लोक आहेत त्यांचे ड्रेनेज लाईन तोडले गेले, पाण्याचे नळ तोडले गेले. पाण्याचे नळ बसवून द्या अशी मागणी नागरिकांकडून होत असताना संबंधित ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर त्या नागरिकांना दम देत आहे. तुम्ही टॅक्स पावती दाखवा असं विचारणा कंत्राटदार यांच्याकडून होत आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला, ठेकेदारला टॅक्स भरलेलं पावती विचारण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न या ठिकाणी पडत आहे. गेल्या 15-20 दिवसापासून या ठिकाणी यातील काही लोकांना पाणी आलेलं नाहीये. इकडून तिकडून ते लोक पाणी भरत आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर विचारतो की तुमचा टॅक्स क्लिअर असेल, पावती दाखवा. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच इथं महापालिकेचे अधिकारी झालेले आहेत. लोकांनी तक्रार करायची तरी कुठं, असा प्रश्न यांना पडत आहे. आणि या ठिकाणी बघा, गेल्या अनेक महिन्यापासून ड्रेनेजचं काम सुरू आहे, मात्र अजूरा तसंच पडलेलं आहे, काम तसंच अर्धवट सोडलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला हे लोक जेव्हा फोन करतात तेव्हा तो उद्धट वर्तन करतो, बघतो कुठं तक्रार करायची करा अशी दमदाटी तो तक्रारदार करत आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांचा हा प्रभाग येत आहे. शहर उत्तर विधानसभेचा हा मतदारसंघ आहे. देशमुख मला काय चाललंय तुमच्या मतदारसंघामध्ये? सिमेंट रोड फोडून तुम्ही नंतर ड्रेनेज लाईन करता? ठीक आहे, केलं तर केलं, अर्धवट काम आहे. तुमच्या कॉन्ट्रॅक्टरकडे, ठेकेदारांकडे जरा लक्ष द्या. नागरिकांना दमदाटी होत आहे, नळ तोडलेले वेळेवर जोडून देत नाहीये, अजून तसंच पडलेलं आहे. अशी परिस्थिती या भागामध्ये आहे. लोकप्रधान न्यूज चॅनल ची टीम या ठिकाणी आली असता ही वास्तव समोर आलेली आहे. आणि असाच हा जो परिसर आहे, या ठिकाणी हा जो परिसर आहे विडी घरकुल महेश नगरचा हा परिसर आहे. हा जो बोर्ड लागलेला आहे महापालिकेच्या अंतर्गत आलेला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात विशेष प्रयत्नातून प्रभाग 10 मधील विडी घरकुल महेश नगर सुरवसेघर ते चिलका घरापर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे, कामाची मुदत 90 दिवस आहे. कार्यक्रम आदेश 11 मार्च 2024. मग म्हणजे 7 लाखांचा हा टेंडर आहे, 7.5 लाखांचा. ठेकेदार गणेश नरोटे, सार्वजनिक आरोग्य अभियंता यांच्या अंतर्गत हा एरिया येतो. आणि हे काम कशा पद्धतीनं सुरू आहे तुम्ही बघू शकता. नागरिक जेव्हा कॉन्ट्रॅक्टरकडे तक्रार करतात तर नागरिकांना मी करत नाहीये, काय करायचं तक्रार करा, टॅक्स पावती दाखवा, टॅक्स पावती भरलेल्या टॅक्स पावती दाखवा असं कॉन्ट्रॅक्टर विचारतोय. म्हणजे महापालिकेचे अधिकारी झालेत ते कॉन्ट्रॅक्टर. देशमुख मालक, बघा तुमच्या मतदारसंघात काय सुरू आहे आणि नागरिकांची ही समस्या लवकर सुटली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.
जहूर साहेब सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.